सध्या खरं तर शक्तीपीठ महामार्ग हे एक सरकारचं षडयंत्र आहे आणि फडणवीस सरकारने जाणून बुजून हा सुपीक पट्ट्याला नापीक करायचं धोरण म्हणून आणि स्वाभिमान असणारा हा वाळवा तालुका त्याला धक्का लावायचा जाणून बुजून केलेलं हे षडयंत्र आहे। वास्तविक शक्तीपीठ हा राजकीय निर्णय आहे आणि या निर्णयाला हाणून पाडण्यासाठी म्हणून आम्ही 25 एप्रिल 2026 रोजी राजाराम बापू नाट्यगृह येथे मेळावा आयोजित केलाय। त्यानिमित्तानं आम्ही गावोगावी सगळीकडे सभा घेतल्यात, ज्या सभेमधून आम्ही सर्वसामान्य माणसांना जाग केले आणि त्यांना त्यांची भूमिका पटवून दिलेली आहे यामध्ये की या शक्तीपीठ मधून कुठलाही शेतकऱ्याला याचा उपयोग नाही, गरज मागणी नसताना हा शक्तीपीठ लादला गेलाय आणि लाखो करोडो रुपयाच्या ज्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना याशिवाय ज्या आमच्या जलसिंचन योजना आहेत नदीवरून आणणाऱ्या या सगळ्या योजना त्याचा सगळ्या योजनेचा पाडा होणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यावरती अशी वेळ येणार आहे की हा शेतकरी पूर्णपणे त्याचा शेतकरीच त्यामध्ये नष्ट होणार आहे। आणि म्हणून साधारणपणे हा विचार केला तर या मेळाव्यामध्ये आम्ही लढाईची मजबूत पकड करणार आहोत। वाळवे तालुक्यातील माझ्या सगळ्या तरुण भावांनी वडील भावांनी माई माऊल्यांनी ही बाब ध्यानात घेऊन आपणच आपली लढाई जिंकायची आहे या दृष्टीने या मेळाव्यात हजर